बदल हा निसर्गाचा नियम आहे. बदल हा आमूलाग्र असतो आणि बदल बऱ्याच वेळेस आवश्यक सुद्धा असतो. परंतु हा बदल जर योग्य मार्गाने झाला तर चांगला आणि वाईट मार्गाने झाला तर मात्र फार वाईट होतं. संत देखील अशाच प्रकारे बदलाची मागणी करतात, परंतु ते बदल कुठं म्हणतात तर आपल्या अंतर्मनामध्ये बदल झाला पाहिजे. जर आपल्या आतच बदल झाला नसेल तर ह्या बाह्यरूपी झालेल्या बदलाला कोणीही विचारणार नाही किंवा ह्या बाह्यरूपी बदलाचा काहीही उपयोग होणार नाही असं संत सांगत असतात. संत संताजी जगनाडे महाराज हे देखील या बदलाविषयीच्या आणि कशा प्रकारे आपलं बाह्यरूप आणि अंतरूप हे वेगवेगळं आहे हे दाखवून त्यांच्या अभंगामधून आपल्याला एक शिकवण देतात. ते सांगतात की आमची ती रूपे निसलता दोन, परी पाही मन सारखेच. नावाच्या अक्षरांची करिता ताडातोडी, परी तेही जोडी होय पुन्हा. संतू म्हणे याचे कारण ते काही, शोधून या पाही ग्रंथांतरी. यामधून ते काय सांगतात की आमची ती रूपे दिसतात दोन, म्हणजे आमची जरी तुम्हाला बाहेरून दोन रूपं दिसत असली तरी देखील प्रत्यक्षात मात्र ती रूप दोन नाहीत. परी पाही मन सारखेच. परंतु आमचं मन जर पाहिलं, आमचा आत्मा जर पाहिला तर हा पूर्णपणे एकरूप आहे. आणि हा आत्मा एकरूप असण्याचं कारण म्हणजे आम्ही एकनिष्ठ आहोत त्या देवाशी. आम्ही एकनिष्ठ आहोत आमच्या व्यवहाराशी, प्रामाणिकपणाशी आणि स्वतःशी. आपण बऱ्याच वेळेला माणसं म्हणून एकनिष्ठ खरंच असतो का? ज्या ज्या वेळेस आपण एखाद्या गोष्टीशी एकनिष्ठ असू त्या वेळेस आपल्या कोणाला गिल्ट फील होणार नाही. म्हणजेच काय तर आपल्या कोणाला कोणत्याच गोष्टीची लाज भीती वाटणार नाही. कारण जर आपण आपल्याशी एकरूप आणि एकनिष्ठ असू तर आपण जगाशी कधीही भिणार नाही. कारण सत्य वागणारा हा कोणाला भीत नसतो, घाबरत नसतो. भीती येते कारण तिथं कुठेतरी काहीतरी आपल्याला असत्याचा ठिकाणा असतो, खोट्याचा काहीतरी ठाव ठिकाणा असतो, म्हणून भीतीचं वातावरण तयार होतं. पुढे म्हणतात ते नावाच्या अक्षरांची करिता ताडातोडी, परी तेही जोडी होय पुन्हा. जरी तुम्ही आमच्या नावाची ताडातोडी केली, इकडचं नाव तिकडं जोडलं, काही जरी केलं तरी देखील शेवटी जेव्हा त्याची जोड होईल तेव्हा आम्ही परत पहिल्यासारखे होऊ. सांगायचा मतितार्थ इथं असा आहे की आपल्या नावाची कशीही जरी ताडातोड केलीच, भलेही आपलं नाव अगोदर आडनाव नंतर किंवा आडनाव अगोदर नाव नंतर घेतलं, पण व्यक्ती म्हणून जर ते श्रेष्ठ असेल तर मात्र या सर्व गोष्टी चांगल्याच होतात. कारण त्या व्यक्तीला ओळखलं जातं त्याच्या कर्मामुळं, त्याच्या वागण्यामुळं. शेवटी ते म्हणतात की संतू म्हणे याचे कारण ते काही, शोधून या पाही ग्रंथांतरी. याचं कारण काय असावं बरं की आम्ही अंतर्मनाने एकरूपच आहोत. तर याचं कारण जर कुणाला शोधून पाहायचं असेल आणि प्रत्येकालाच जर वाटत असेल की आपण खरंच या ईश्वराशी एकरूप आहोत, अंतर्मनातून आपल्या आतल्या मनामधून आपण सर्व एकरूपच होऊन एकनिष्ठ होऊन राहत आहोत, असं जर प्रत्येकाला वाटत असेल तर हे शोधण्यासाठी आपल्याला ग्रंथांचा अभ्यास करावा लागेल. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं की अभ्यासाशिवाय देखील आपली कोणत्या गोष्टीतून सुटका देखील नसते. आपण प्रत्येक गोष्टीवर वरचेवर टीका करत जातो, परंतु मूळ त्याचं जे असतं, मूळ गुपित किंवा गणित जे असतं ते अभ्यासामध्ये असतं. जोपर्यंत एखाद्या गोष्टीचा आपल्याला पूर्ण खात्री पटत नसेल, त्याचा अभ्यास आपला नसेल, तोपर्यंत त्या गोष्टीविषयी, त्या व्यक्तीविषयी आपण न बोललेलं बरं. एवढा सुंदर असा अभंगातून आपल्याला जीवनात मार्गदर्शन ठरावं असं संताजी जगनाडे महाराजांनी शिकवण दिलेली आहे. जय जय रामकृष्ण हरी.